हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. युजली मी तुम्हाला मी झोप घेऊन लगेच व्लॉग सुरू करत असतो, बट आज तसं काही झालेलं नाही ड्यू टू माय मेस्ड अप प्लॅन इन प्रिवियस डे. तर आज मी झोपायचं न ठरवता ॲक्च्युली स्टडी करायचं ठरवलं, बट त्याच्यामध्ये सुद्धा एवढ्या अडचणी येत आहे मला, कारण आज मी चार्जर विसरलेलो आहे घरी आणि माझा मोबाईल आत्ता सध्या जे करतो आहे व्लॉगिंग त्याच्यामध्ये फक्त 5% आहे. आणि ठरवलं आहे मी की आज दुपारीसुद्धा झोपणार नाही आहे आणि पूर्ण रात्रसुद्धा जागणार आहे जोपर्यंत माझे फिजिक्सचे बॅकलॉग कवर होती नाही. कारण फिजिक्सचे बॅकलॉग मला इतके अडथळे देत आहे पुढचा स्टडी कंटिन्यू करण्यासाठी, ज्यामुळे मी फार डिमोटिवेट होऊन झालेलो आहे. कारण लिटरली प्रोग्रेस दिसत नाही मला माझ्या स्टडीजमध्ये या बॅकलॉग राहिल्यामुळे. सो एक मोठी लर्निंग अशी आहे की नेवर एव्हर कीप युअर बॅकलॉग, कारण ते इतके बॉदर करता नंतर ना की लिटरली तुमचं मोटिवेशन झिरो होऊन जाईल स्टडी करण्याचं. बट आय एम स्टील कंटिन्यू एनिवे, मी करतो आहे. लेट्स सी. मी पूर्ण रात्र तर जागणार आहे, बट आत्तासुद्धा जो काही दिवस उरलेला आहे त्याच्यामध्ये बेस्ट प्रयत्न करेल. वेक्टर चॅप्टर तर माझा झालेला आहे ऑलमोस्ट, झालेला आहे इन द सेन्स की मी फक्त त्याचे नोट्स वगैरे घेतलेले, PYQs वगैरे ट्राय आऊट करायचे बाकी. ते फार टाईम कन्झ्युमिंग आहे. सो आय एम जस्ट फोकसिंग ऑन टू कम्प्लिटिंग व्हिडिओ लेक्चर्स अँड इट्स नोट्स. प्लस त्यांनी मोशन इन प्लेन नावाचा चॅप्टरसुद्धा सुरू केलेला आहे आणि तोसुद्धा कंप्लीट केलेला आहे. तोसुद्धा मला कंप्लीट करायचा आहे. मेजर गोष्टी आहेत ज्या मला कंप्लीट करायच्या आहे. सो या हेच आहे. आणि आज दिवसा तर काही कॉलेज नाही, होलीची सुट्टी देण्यात आली होती आणि त्या सुट्टीमुळे कॉलेजमध्ये मी तुम्हाला जे काही व्हिज्युअल्स दाखवेल त्या व्हिज्युअल्समध्ये फार मोकळेपणा दिसेल, कारण कोणी आलेलं नाही. लिटरली कुत्रंसुद्धा नाही येते, एवढी सुनसान असं वाटतं आहे की कोरोनाच्या पिरियडमध्ये चाललो आहे काय मी परत लॉकडाऊन लागलं की असं वाटतं आहे. एनिवेज, हे सगळं काही सांगून उपयोग नाही, कारण ॲट द एंड द थिंग विच मॅटर इज माय स्टडीज, माय प्रिपरेशन जर्नी. जास्त काही मी दाखवू शकणार नाही. जस्ट मी एक पॉईंट हायलाईट करेल की जो डाएट आहे माझा त्यावरती फार कॉन्शियस राहणार आहे मी आत्ता सध्या तरी, कारण त्या डाएटमुळेच मला फार निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस फेस करावे लागलेले. सो एनिवेज, मी 3% बॅटरी राहिली, आता काय करू शकतो. लेट्स सी. मित्राच्या रूमवरती जाईल, मित्राच्या हॉस्टेलवरती जाईल, त्याला बघेल चार्जर वगैरे आहे का नाही. लिटरली आता तो पण इकडे गेलेला आहे त्र्यंबकेश्वर, त्याची काही पूजा वगैरे वाटतं. स्ट्रगल. भेटतो पुढच्या अपडेटमध्ये. थँक्यू. नमस्कार. तर पुन्हा एकदा मी रेडी आहे लाँग स्टडी सेशन स्टार्ट करायसाठी. आणि ह्यावेळेस माझा ॲप्रोच कम्प्लिटली वेगळा आहे आणि आय एम 90% शुअर की मी सक्सेसफुली ॲटलिस्ट 8 hours तरी कंप्लीट करू शकेल. ॲटलिस्ट 10 hours माझं मॅक्सिमम टार्गेट राहील, बट ॲटलिस्ट 8 hours तरी मॅक्सिमम कमीत कमी करू शकतो. कारण जे काही मी मिस्टेक्स केले होते मागे, कार्बोहायड्रेट्स माझ्या डाएटमध्ये असो, माझ्या रुटीनमध्ये असो, माझ्या डिस्ट्रॅक्शनमध्ये असो, ते सर्व अवॉइड करत मी आत्ता नवीन ॲप्रोचने या लाँग स्टडी सेशनला बसतो आहे. सो बेसिकली काय होत होतं, मी याच्या आधी जास्त कार्ब्स कन्झ्युम करायचो आणि प्रोटीनकडं लक्ष देत होतो मी. इट वॉज नॉट लाईक की मी डायरेक्टली निग्लेक्ट करायचो प्रोटीनला, बट समहाऊ काही कारणास्तव जे मी प्लॅन्स ठरवायचे होते वर्कआउट नाही व्हायचं, कारण मी जे कार्ब्स कन्झ्युम करायचो ना ते प्रॉपर डायजेस्ट नाही व्हायचे, त्याला प्रॉपर प्रोटीनचं कॉम्बिनेशन नसायचं. सो यावेळेस मी काय केलेलं आहे, मी कार्बसोबत प्रोटीन सोबतच घेतलेलं आहे. कार्ब प्लस प्रोटीन, एक स्कूप व्हे पण घेतलेला, आणि सोबतच मी जेवण झाल्यानंतर जे की फुल्ली कार्बोहायड्रेट होतं, नॉट फुल्ली बट ऑलमोस्ट प्रोटीन देखील होतं, पण जे कार्बोहायड्रेट्स आहेत ते प्रॉपर स्लोली डायजेस्ट करायसाठी मी 15 मिनिट चाललेलो आहे. आणि आय एम शुअर की त्या 15 मिनिट चालल्यामुळे आणि प्रोटीन घेतल्यामुळे मला जी
एनर्जी क्रॅशेस रेग्युलरली लॉंग स्टडी आवर्सच्या मध्ये होता ते कमी होतील. इट्स नॉट लाईक की होणार नाही, होतील, बट त्याचं जे रेट आहे ते फार कमी असेल आणि मी ते इझिली सरपास करू शकेल ह्यावेळेस. कारण प्लस दुसरी गोष्ट म्हणजे मी असं टार्गेट ठेवत नाही आहे की हे ते कंप्लीट करेल. जस्ट आय विल गो विथ माय फ्लो. जेवढं होईल तेवढं मी करेल. कारण वन्स मी जेव्हा प्रॉमिस करतो आणि त्याच्यावरती खरं उतरत नाही तेव्हा माझा सेल्फ इस्टीम फार डाऊन होतो आणि मला पुढे माझे वर्कआउट करायला प्रॉब्लेम येतो, मोटिवेशन भेटत नाही. मी सेल्फ डाऊट करत राहतो. एनिवेज, माझे लॉंग स्टडी सेशन सुरू होत आहे आता वाजलेले आहे 10:13 आणि सकाळचे मला शार्दूलची तयारी वगैरे करून द्यावं लागेल स्कूलची. ते झाल्यानंतर आय एम जस्ट फ्री. 2-3 तास इझिली माझे 8 तास तरी होऊनच जातील. लेट्स डू इट. कम ऑन लेट्स गो. फिजिक्सच ऑलमोस्ट माझं टार्गेट राहील आजचं. जस्ट नोटिफाय करून देतो तुम्हाला. ओके, लेट्स गो ऑन टू द वर्क. लेट्स गो.